ठाणे महापालिका हद्दीतल्या दिवा ते शिळफाटा वाय जंक्शन परिसरातल्या 54 इमारतींवर ठाणे महानगरपालिका कारवाई करणार आहे। पोलीस बंदोबस्त मिळताच ही कारवाई सुरू केली जाणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं। दिव्यामध्ये अनधिकृत इमारतींच्या कारवाईला विरोध करण्यासाठी स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने आज रस्त्यावर उतरले। काही रहिवाशांनी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेत आत्मदहनाचा इशारा दिला। या इमारती 18 वर्ष जुन्या असून त्यांच्यावर आताच कारवाई का असा सवाल स्थानिक राजकीय नेत्यांनी उपस्थित केला। आज दिवा शहरातील आनंद पार्क रहिवासी गेल्या 20 वर्षांपासून राहतात। 20 वर्षांपासून त्यांना टॅक्स मीटरच्या प्रोसिजर केलेल्या आहेत। या प्रोसिजर कोणत्या अधिकाऱ्याच्या हातात खालून गेल्यात तेव्हा त्यांना दिसलं नाहीये का की ही सोसायटी अनलिगल आहे का लीगल आहे। तर एवढ्या वर्षातून लोकांनी महसूल कर जमा केलेला आहे, तेव्हा पाहायला गेलेला महसूल कर समजलेलं नाही का। तर आज अचानकपणे जागून उठलेला आहे। तर दिवा असं बघायला गेला तर पूर्ण अनधिकृत आहे, परंतु आनंद पार्क दिसलंय का त्यांना? याच्या मागे कोणाचे साठवले त्याची आधी चौकशी करण्यात यावी आणि दिव्यावासीच्या आनंद पार्क न्याय मिळाला पाहिजे ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे। एकनाथजी शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, आमचे पदाधिकारी तिथे पोहोचलेले दिव्यामध्ये उपमहापौर मडवी असतील आणि काही नगरसेवक आहेत, ते सर्व तिथे पोहोचलेले आहेत की कुठल्याही प्रकारे नागरिकांना दिलासा देणार का आपण काम करणार आहोत। म्हणून सर्वजण आम्ही नागरिकांच्या पाठीशी आहोत। आयुक्तांशी मी आता बोलतोय की बाबा कुठल्या प्रकारचं बांधकामाला हात न लावता लोकांना आपण दिलासा दिला पाहिजे। दरम्यान गँग ऑफ डोंबिवलीचा म्होरक्या ठाण्यात असल्याचा आरोप मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला। पालिका अधिकारीपासून रजिस्ट्रेशन ऑफिस पासून माझं तर म्हणणं आहे बँकांच्या काही अधिकारी पण याच्यात सामील असू शकतात, कारण सर्च रिपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत। आणि या सगळ्या करता जो आर्थिक हितसंबंध जोपासायचे असतात ते जोपासून आणि या लोकांना अभय देण्याचं काम इथला लोकल कोणी करू शकत नाही, हे ठाणेवालेच करतात, हा माझा स्पष्ट आरोप आहे।